एका माणसाला किंमत देतो. अरे खरं बोल ना, तू काय लहान मुलांची तळतळाट घेतोस? अरे तू आतापर्यंत किती 100 वेळा तुम्ही या गोष्टी पायी लाज वाटायला पाहिजे त्या साहेब या पिढ्या माणसाला. बर्बाद होतात, ही शेती बर्बाद होती, आतल्या कॅन्सरचे पेशंट्स होतात, किडनी स्टोन येतात ना, याचा थोडा तरी माणुसकीच्या दृष्टीने विचार करा एकदा तरी. आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे, आपल्याला माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे. तर हे पाणी जर आपलं उद्या तुमच्या घरात आलं, तुम्हाला चालणार आहे? मला सांगा, हे पाणी तुमच्या घरात आलं तर चालणार आहे का तुम्हाला? जर तुम्हाला हे पाणी चालणार आहे तर शेतकऱ्यांनी का सहन करायचं? हा MEPLच्या प्रदूषणामुळे होत असलेल्या मुद्द्याविषयी पार्लमेंटमध्ये यापूर्वी आवाज उठवला होता, पण अजूनही परिस्थितीमध्ये जी सुधारणा अपेक्षित आहे ही सुधारणा अजूनही दिसत नाही. ग्रामस्थांची शेती असेल, पिण्याच्या पाण्याचे सोर्सेस असतील, केमिकल मिश्रित पाणी या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिक्स होत आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांचं संपूर्ण गावाचं आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आलंय. त्यामुळे MPCBच्या अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या सूचना दिल्या होत्या त्याचा नेमका फॉलोअप काय झालाय, त्याचा आत्तापर्यंतचं रिपोर्ट काय आहे याचा आढावा त्यांना 7 दिवसात देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर MIDCच्या माध्यमातून जो कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे ज्याच्यामध्ये एकाच कंपनीचं पाणी येतं, परंतु इतर कंपन्यांचं जे खरं तर रांजणगाव MIDC मध्ये 0 डिस्चार्ज पॉलिसी असताना अनेक कंपन्या हे त्यांचं प्रदूषित पाणी हे काही ठिकाणी थेट पाण्याच्या जमिनीत मुरवतात किंवा काही थेट पाण्यात सोडतात. या सगळ्याची पाहणी करण्याचा आदेश हा MPCBच्या अधिकाऱ्यांना दिलाय आणि त्याचबरोबर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने MEPL कंपनीची पाहणी केल्यानंतर ज्या सूचना दिलेल्या आहेत याचा कंप्लायन्स किती झालेला आहे याचा रिपोर्ट पुढच्या 7 दिवसात देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. हा रिपोर्ट आल्यानंतर याची संपूर्ण माहिती आदरणीय पवार साहेबांची खरं तर आज व्हिजिट असणार होती, परंतु प्राथमिक पाहणी करण्यासाठी साहेबांनी ही जबाबदारी दिली. याची संपूर्ण माहिती साहेबांना देऊन नंतर साहेबांची या विषयात व्हिजिट होऊन संपूर्णपणे या परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी, या परिसरातल्या पर्यावरणासाठी आम्ही सजग आहोत. त्याचबरोबर इथल्या सॉइल टेस्टिंगचाही हे करण्यासाठी KVKला सांगितलेलं आहे, कृषी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, जेणेकरून या कंपन्यांच्या प्रदूषणामुळे जे पर्यावरणाचं नुकसान झालेलं आहे याची भरपाई या कंपन्यांनी करून द्यायला लागेल. आणि त्याचबरोबर जोपर्यंत म्हणजे ग्रामस्थांचा पूर्णपणे MEPLला आणखी वाढीव क्षेत्र द्यायला विरोध आहे, त्यामुळं सरकारकडे ही मागणी आहे, ती ऑफिशियल पत्राद्वारे सुद्धा केली जाईल, पण MEPL कंपनीला वाढीव क्षेत्र देण्यात येऊ नये ही मागणी आम्ही ठामपणे करतो.